जयवंतरावांनी आपल्या मुलाच्या म्हणजे रोहितच्या खोलीचा दरवाजा वाजवला आणि त्याला आवाज दिला. रोहित, दरवाजा उघड, मला तुझ्याशी थोडेसे बोलायचे आहे. पण तेव्हा त्यांची सून कोमल आतून मोठ्या आवाजात म्हणाली, काय किटकिट आहे रे देवा, सुखाने झोपूसुद्धा देत नाहीत. अहो बाबा, ते झोपले आहेत, उगाच त्यांना त्रास देऊ नका. रोहित सकाळी गेले की रात्रीच घरी येतात हे तुम्हाला ठाऊक आहे ना. हे बघा, त्यांना शांतपणे झोपू द्या. तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते सकाळी उठल्यावर बोला. सुनेचे बोलणे ऐकून जयवंतराव त्यांच्या खोलीत निघून गेले. खोलीत गेल्यावर त्यांच्या पत्नी सुलभाताई म्हणाल्या, आलात? मी म्हणाले होते ना की तो झोपला आहे आणि त्याला उठवू नका म्हणून. पण तुम्ही ऐकाल तर शपथ. आपला मुलगा आता मोठा झाला आहे, त्याचे लग्न झाले आहे आणि त्याला मुलेही झाले आहेत. जयवंतरावांनी पत्नीकडे पाहिले आणि म्हणाले, लग्न झाले म्हणून काय झाले? त्याचे लग्न झाले म्हणून तो आपला मुलगा नाही राहिला का? की त्याच्यावरचा आपला अधिकार संपला? अगं, मला त्याच्याशी बोलायचे होते, पण आजकाल त्याच्याकडे आपल्यासाठी वेळच कुठे असतो. पूर्वीसारखा बोलतो तरी का आपल्याला? असे बोलून जयवंतराव पलंगावर बसले. सुलभाताई तरी काय बोलणार होत्या? त्यांनाही आपल्या पतीला होणारा त्रास समजत होता. त्यांना स्वतःलाही असे वाटत होते की त्यांच्या मुलाने आईबाबांजवळ येऊन बसावे, त्यांची विचारपूस करावी, तब्येतीची चौकशी करावी. पण त्याच्याकडे आईवडिलांसाठी अजिबात वेळ नव्हता. सूनही तशीच होती आणि नातवंडेसुद्धा आजी आजोबांच्या खोलीत फिरकतही नव्हते. सुलभाताईंनी उसासा टाकला. त्या मनात म्हणाल्या, माझ्या रोहितला इडली खूप आवडते. त्यामुळे सुलभाताईंनी ठरवले की उद्या रविवार आहे, त्यामुळे मी उद्या रोहितच्या आवडीचा नाश्ता बनवेन, तो खूप खुश होईल. हा विचार करून सुलभाताई झोपल्या आणि जेव्हा सकाळी त्या उठल्या तेव्हा त्यांना समजले की रोहित त्याच्या मित्रांबरोबर पार्टीसाठी क्लब हाऊसला निघून गेला आहे. त्याला यायला संध्याकाळ होणार आहे. काही वेळाने कोमलसुद्धा तयार होऊन येते आणि सासूला म्हणते, आई, आज रविवार आहे, त्यामुळे मी मुलांना सिनेमा दाखवायला घेऊन जात आहे आणि तिथेच मॉलमध्ये शॉपिंग करून आम्ही तिघेही बाहेरच जेवण करून येणार आहोत. मी शेवंताला सांगून ठेवले आहे, ती तुम्हा दोघांसाठी नाश्ता आणि जेवण बनवेल. तुम्ही दोघेही वेळेवर खाऊन घ्या. असे बोलून ती मुलांना घेऊन निघून गेली. जयवंतराव म्हणाले, सुलभा, आज रविवारी सुट्टीच्या दिवशीसुद्धा मुले घरी थांबत नाहीत. ते पुढे म्हणाले, सुलभा, ह्यांना आपल्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. दिवसभर आपण दोघे या खोलीत बसून असतो, दिवसही संपत नाही. मला तर वरचेवर दिवस खूप मोठा वाटतो आहे, वेळच जात नाही. त्यापेक्षा आपण आपल्या गावी राहत होतो तेच चांगले होते. मी चौकात जाऊन मित्रांसोबत गप्पा मारत बसत होतो. आम्ही मित्र एकमेकांची विचारपूस करत होतो. तुझ्याकडेही गप्पा मारायला शेजारच्या बायका यायच्या. तेव्हा दिवस कसा जायचा हे समजत नव्हते. पण इथे शहरात येऊन असे वाटते आहे की आपण सोन्याच्या पिंजऱ्यात कैद झालो आहोत. खायला प्यायला काही कमी नाही. इथे आपल्याला कशाचाही त्रास नाही. खूप आरामात जगतो आहोत आपण. फक्त इथे आपलेपणा जाणवत नाही. जर आपल्या तिन्ही मुलांनाही हे समजले असते की त्यांच्या आईबाबांना आता त्यांची साथ हवी आहे, ही श्रीमंती, ह्या सुखसोयी नकोत, कारण ह्या सर्व निर्जीव आहेत आणि ह्या गोष्टी आपला एकटेपणा दूर करू शकत नाहीत. एकतर ह्या मोठ्या शहरातील लोक शेजाऱ्यांशी सुद्धा बोलत नाहीत. परवा मी आपल्या इस्त्रीवाल्याबरोबर बोलत होतो, तेव्हा घरी आल्यावर कोमल मला रागाने म्हणाली, अशा छोट्या लोकांबरोबर गप्पा मारत जाऊ नका. सुलभा, आता तूच सांग, यामध्ये छोटा आणि मोठा याचा काय संबंध? माणूस तर माणूसच असतो ना. माणूस आपली वर्तणूक आणि स्वभावामुळे मोठा होतो, पैसे, गाडी, बंगल्यामुळे नाही. पण ह्या माणसांना कोण समजावणार? सुलभाताई आपल्या नवऱ्याकडे एकटक पाहत होत्या. त्यांना जयवंतरावांचे दुःख समजत होते. तसे तर सुलभाताईंनाही इथे अजिबात करमत नव्हते. घरामध्ये सर्व सुखसोयी होत्या,
पण कोणाकडेच वेळ नव्हता. सर्वजण आपल्या कामात बिझी असायचे. रोहितला ऑफिसचे काम आणि टूरलाही जावे लागायचे, त्यामुळे तो सतत कामात असायचा. याच कारणामुळे तो थोडासा चिडचिडा झाला होता. कोमलसुद्धा एका शाळेमध्ये शिक्षिका होती. त्यांची दोन्ही मुलेही आता मोठी झाली होती. मोठा मुलगा मोहित 9वीला होता आणि क्रिकेटच्या कोचिंगला जात होता. त्यापेक्षा लहान असणारी प्राची 7वीला होती. ती भरतनाट्यम शिकत होती. शाळेतील अभ्यास आणि डान्स क्लासमुळे तिलाही वेळ मिळत नव्हता. अशा प्रकारे ते चौघेही आपापल्या दुनियेमध्ये व्यस्त होते. असा एखादाच दिवस असेल जेव्हा ते चौघेही एकत्र बसून जेवले असतील. घरी रोज एकसारखेच वातावरण असायचे. रोहित मोठ्या आवाजात म्हणायचा, कोमल, कपाटातून माझा शर्ट काढून दे. मग ती म्हणायची, मला शाळेला जायला उशीर होतोय. इकडे मोहित आणि प्राची दोघेही आपापली बॅग भरायचे. कधी टिफिन विसरायचे तर कधी पाण्याची बाटली. रोहित बायकोला आणि मुलांना शाळेत सोडून ऑफिसला जायचा. संध्याकाळी मुले शाळेतून आली की नाश्ता वगैरे करून मोहित क्रिकेट कोचिंगला जायचा आणि प्राची डान्स क्लासला जायची. रात्री येऊन अभ्यास करायचे आणि मग थकून झोपून जायचे. कोमल शाळेतून यायची, मुलांचा होमवर्क चेक करायची, मुलांसाठी वर्कशीट बनवायची. ह्यातच तिचा संपूर्ण दिवस जात होता. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेला जाण्याची तयारी व्हायची. जयवंतरावही शिक्षक होते. ते काही दिवसांपूर्वीच रिटायर्ड झाले होते. दिवसभर घरी बसून असल्यामुळे त्यांना गुदमरल्यासारखे व्हायचे आणि घरी त्या दोघांना कोणी बोलतही नसायचे. ते सतत आपल्या पत्नीला म्हणायचे, सुलभा, हा कसला जमाना आला आहे ग. सर्व सुखसोयी आहेत, घर आहे, पण कोणाकडे वेळच नाही. मुलगा, सुना, नातवंडे आपापल्या आयुष्यात धावत आहेत. सकाळपासून रात्रीपर्यंत ह्या पिंजऱ्यात आपण दोघेच असतो. घरात माणसे आहेत, पण त्यांना एकत्र बसून हसायला, बोलायला सुद्धा वेळ नाही. ह्या आजकालच्या मुलांना कुटुंबाचे सुख काय असते हे माहीतच नाही. आपण परिवाराचे प्रेम मिळवले आणि साथसुद्धा. तेव्हा सुलभाताई उसासा टाकत म्हणाल्या, तुम्ही खरे बोलत आहात. लहानपणी आपली तिन्ही मुले एकमेकांबरोबर किती भांडायची आणि पुन्हा प्रेमाने सुद्धा राहायची. तिघेही एकाच ताटामध्ये जेवण करायचे. मी घर आणि मुलांना सांभाळायचे. जेव्हा तुम्ही शाळेतून घरी येत होतात तेव्हा आपली तिन्ही मुले तुम्हाला पाहून किती खुश व्हायची. तेव्हा घरामध्ये खूप आनंद असायचा. कधी गोपीची आई आपल्या घरी डोकेदुखीची गोळी मागायला यायची, तर कधी मागे राहणारी सुमन बटाटे किंवा कोथिंबीर मागून घेऊन जायची. चौकाच्या पलीकडे राहणाऱ्या ताई जग भरून ताक पाठवून द्यायच्या. ह्या सर्वांसोबत राहून आपण किती खुश होतो. आपले मन किती आनंदी होते. मुले खूप शिकली, मोठी झाली. रोहित इथे नाशिकमध्ये आला आणि आपली धाकटी 2 मुले परदेशात नोकरी करत तिथेच स्थायिक झाली. आता ते दोघेही आपल्याला दर महिन्याला अकाउंटमध्ये पैसे पाठवतात. पण आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना भेटायला त्यांच्याकडे अजिबात वेळ नाही. दोघेही व्हिडिओ कॉलिंग करून आपापली कर्तव्य बजावत आहेत. मला तर कधी कधी असे वाटते की मुलांना जर शिक्षितच केले नसते तर फार चांगले झाले असते. कमीत कमी ते आपल्याजवळ तरी राहिले असते. शिक्षण घेऊन आपल्यापासून दूर झाले. आणि असे बोलताना सुलभाताईंचे डोळे भरून आले. जयवंतराव म्हणाले, तू बरोबर बोलत आहेस सुलभा. इथे आजकालचा जमाना बदलला आहे ग. माणसाकडे स्वतःसाठी वेळ नाही तर तो त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांना आणि कुटुंबाला काय वेळ देणार. ते पुढे म्हणाले, सुलभा, मी आपल्या दोघांसाठी काहीतरी विचार केला आहे. मला असे वाटते की आपण पुन्हा आपल्या गावी जावे. इथे राहून तर असे वाटते आहे की आयुष्याला वाळवी लागली आहे. गावामध्ये आपली माणसे असतील, त्यांच्यामध्ये राहिलो तर आपले म्हातारपण सुखात जाईल. आणि जर आपण इथेच राहिलो तर आपल्या शरीराला गंज लागेल. सुलभाताई म्हणाल्या, तुम्ही जो विचार करता ते एवढे सोपे नाही. आणि मला सांगा, आपल्या शहरामध्ये असलेल्या सुविधा गावामध्ये मिळतील का? जयवंतराव म्हणाले, का नाही मिळणार. गावामध्ये आजकाल सर्व सोयी उपलब्ध आहेत. अगं रोहित आपल्याला इथे घेऊन आला कारण त्याला सारखे सारखे आपल्याला
गावी येऊन भेटावे लागू नये म्हणून. आणि मला सांग, आपण गावी व्यवस्थित राहत नव्हतो का? किती आनंदात होतो. तिथे सुखसोयी नसतीलही, पण समाधानी होतो. तिथे मनाला आपलेपणा जाणवत होता. विचार केला होता, नातवंडांसोबत राहीन, पण त्यांच्याकडे तर आपल्या आजी आजोबांसाठी अजिबात वेळ नाही. एकदाही येऊन ते आपल्याजवळ बसत नाहीत. कधी गोष्टी ऐकण्यासाठी हट्ट करत नाहीत. कधी आपल्या मित्रांबद्दल बोलत नाहीत. जर आपल्या मुलालाच आपली काळजी नाही, तर त्यामध्ये त्याच्या मुलांचा तरी काय दोष? चल सुलभा, तू सामान पॅक करायला घे. आधी आपण गावी जाऊ आणि आपले बंद असलेले घर व्यवस्थित करून घेऊ आणि मग आपण तिथे राहायला जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळी जयवंतरावांनी रोहितला सांगितले की ते दोघेही गावी जात आहेत. 5-6 दिवसांनी परत येतील. तेव्हा रोहितने त्यांना बसमध्ये बसवले आणि हे सुद्धा विचारले नाही की तुम्ही अचानक गावी का जात आहात. कार चालवताना तो फक्त मोबाईलवर आपल्या बॉससोबत बोलत होता. गावी पोहोचल्यानंतर त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना भेटण्यासाठी गर्दी केली. सकाळचा नाश्ता एकाच्या घरी, तर दुपारचे जेवण दुसऱ्याच्या घरी झाले. संध्याकाळच्या चहासाठी कोणीतरी बोलावले, तर कोणी रात्रीच्या जेवण केल्याशिवाय जाऊच दिले नाही. खूप आत्मीयता आणि आपलेपणा पाहून दोघांचेही डोळे भरून आले. गावी येऊन असे वाटले की ते आपल्या जवळच्या लोकांजवळ आले आहेत. जयवंतरावांनी त्यांचे बंद असलेले घर व्यवस्थित केले. घर खूप मोठे होते. त्यांनी त्या घरात सर्व सोयींची व्यवस्था करून घेतली. हे सर्व पाहून सुलभाताईंना खूप आनंद झाला. त्यांचे घर आता राहण्यासाठी तयार झाले. घराबाहेरच्या अंगणात ज्या 3 मोठ्या खोल्या त्यांनी आपल्या मुलांसाठी बनवून घेतल्या होत्या, त्यासुद्धा उघडल्या. त्याचीही डागडुजी करून त्या 3ही खोल्यात शाळा सुरू करण्याचे ठरवले. ते स्वतः एक रिटायर्ड शिक्षक होते. त्यामुळे आता जयवंतरावांनी मुलांना शिकवण्याचा निश्चय केला. आपल्या गावी सर्व सुखसोयींची राहण्याची व्यवस्था करून ते दोघे पुन्हा शहरात रोहितच्या घरी गेले आणि तिथले बाकीचे सामानसुद्धा पॅक करून घेतले आणि रोहितला सांगितले की ते आता परत गावी आपल्या घरी जात आहेत आणि तिथेच राहतील. तेव्हा रोहित म्हणाला, काय म्हणालात बाबा, तुम्ही पुन्हा गावी जात आहात? अहो, त्या गावामध्ये आता काय राहिले आहे? गावाकडची माणसे गाव सोडून शहरात यायला लागली आणि एक तुम्ही आहात ज्यांना शहर सोडून गावी जायचे आहे. बाबा, मला सांगा, इथे कशाची कमी आहे तुम्हाला? मी आणि कोमल दिवस रात्र मेहनत करून कमावतो आहे. तुम्हाला ही सर्व सुखसोयी देत आहोत, मग तुम्ही गावी का जात आहात? गाव सोडून आल्यापासून तुम्ही इथे आरामात राहत होतात. सर्व काही जागच्या जागी मिळत होते. अहो आई बाबा, आजकालची मुले आईबापाला सांभाळत नाहीत आणि आम्ही दोघे तुमची किती काळजी घेतो, तरीही तुम्हाला गावी जायचे आहे. काय ठेवले आहे त्या पडक्या घरात? हे पहा बाबा, आता खरेच सांगतो, मी तर त्या घराला माझ्या एका मित्राला विकण्याचे विचार करत होतो. त्याने ते घर पाहिले. जागा मोठी असल्यामुळे तो त्या घराची खूप चांगली रक्कम देणार होता. ते घर पाडून तिथे माझ्या मित्राला एक गोदाम बनवायचे होते आणि तुम्ही आहात की मध्येच अडथळा आणत आहात. हे ऐकून जयवंतराव चकित झाले. ते म्हणाले, अरे बापरे, तू माझे ते घर विकणार होतास? रोहित म्हणाला, बाबा, ह्याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच होतो, पण मला वेळच मिळाला नाही. जयवंतराव रागाने म्हणाले, रोहित, एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐक. ते घर माझ्या नावावर आहे आणि मी ते विकून देणार नाही, ना मी जिवंत असताना आणि ना मेल्यानंतरही. हे बघ, त्या घरातील 2 मोठ्या खोल्या आमच्यासाठी ठेवून बाकीच्या खोल्यांमध्ये शाळा सुरू करण्याचे मी ठरवले आहे. आणि हो, तू त्या तुझ्या सुविधा आणि सुखसोयी तुझ्याजवळच ठेव. मला माझी चांगली पेन्शन मिळते आणि तुझे 2ही धाकटे भाऊसुद्धा दर महिन्याला मला पैसे पाठवतात. त्यामुळे मला पैशांची काही एक गरज नाही. आता तू म्हणतोस त्या सर्व सुविधांची, तर गावीसुद्धा काही कमतरता नाही. पण मला आता तुझ्या या सोन्याच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचे आहे आणि माझे उर्वरित आयुष्य मला माझ्या मर्जीप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. तू लालची होतास म्हणूनच तू घर विकण्याचा लालचीपणा मनात ठेवून आम्हाला इथे घेऊन आला होतास आणि आम्हाला असे वाटत होते की मुलगा किती चांगला आहे. एवढा शिकूनसुद्धा आईबापाला विसरला नाही. धाकटी 2 मुले तर स्वार्थी आहेतच. आमचा जराही विचार न करता
स्वमर्जीने लग्न करून तिथे स्थायिक झाले. आम्हा दोघांनाही वाटले की तू त्या परदेशातील भावांसारखा नाहीस. अरे, आम्ही हा विचार करून इथे आलो होतो की आमच्या ह्या मुलाजवळ तरी राहू, सून आणि नातवंडांसोबत आयुष्य घालवू, आपल्या माणसांसोबत आमचे म्हातारपण चांगल्या पद्धतीने जगू. पण इथे तर तुमच्यापैकी एकालाही आमची साधी विचारपूस करण्यासाठी सुद्धा वेळ नाही. म्हाताऱ्या आईवडिलांना मुलांचे प्रेम आणि आपलेपणा हवा असतो, ना की सुखसुविधा. समजले का? रोहित बाळा, एक सांग, तू आमच्याजवळ येऊन किती वेळ बसतोस? कधी आम्ही काय म्हणतोय ते ऐकून तरी घेतोस का? कधी आम्हाला तुम्ही विचारले का, बाबा तुम्हाला काय हवंय? आई, तुम्हाला इथे काही अडचण तर नाही ना? तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना? अरे माझे सोड. तुझी आई रात्रभर गुडघेदुखीमुळे विव्हळत असते. ते तुला एकदाही ऐकायला आले नाही का? तुला एकदाही असे वाटले नाही का की आईला जाऊन विचारावे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे? आता बोल, असा का उभा आहेस? इथे सर्व काही आहे. मुलगा, सून, 2 नातवंडे आहेत. पण तरीही इथे आम्हाला एकटेपणा जाणवतो. सतत असे वाटते की आम्ही फक्त इथे राहत आहोत. तुमच्यापैकी कोणालाही आमची गरज वाटत नाही. आणि तसेही आमचे इथे कोणीही नाही तर थांबायची काय गरज आहे? तेव्हा सुलभाताई म्हणाल्या, हो रोहित, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. आता आम्हाला परत आमच्या दुनियेमध्ये परत जायचे आहे, जिथे तुझ्या घराप्रमाणे हायटेक सुखसोयी नसतील, पण तिथे आम्हाला आमच्या माणसांचे प्रेम मिळेल. तिथे आम्हाला एकटेपणा कधीच जाणवणार नाही. आम्ही मोकळा श्वास घेऊ, कारण तिथे आमची माणसे आहेत आणि त्या माणसांमध्येच आम्हाला आपलेपणा, प्रेम आणि काळजी दिसते. ज्याप्रमाणे एक लहान मुलाला महागड्या खेळण्याऐवजी आईवडिलांचे प्रेम आणि त्यांची सोबत हवी असते, त्याच प्रकारे म्हातारपणात त्याच आईवडिलांना पैसे आणि सुखसोयींच्या ऐवजी आपल्या मुलांचे प्रेम आणि साथ हवी असते. काही वेळाने सुलभाताई आणि जयवंतराव आपले सामान घेऊन गावी जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा रोहित म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जाणार आहात ना, तर नक्की जा. पण यापुढे आमच्याकडे एकही तक्रार घेऊन येऊ नका. अगदी तुमच्यापैकी कोणी आजारी पडले तरीही इथे यायचे नाही. आमच्याकडे काही वेळ नाही तुमचे पाहत बसायला. आता तुम्हाला असे वाटत आहे की अजूनही तुम्ही तरुणच आहात. 4 दिवस छान वाटेल, मग समजेल खरे सुख कशात असते. तुम्हाला फुकटात आरामात जगावे वाटत नाही तर घ्या स्वतःला त्रास करून, मला काय करायचे आहे? जयवंतराव म्हणाले, पाहतेस ना सुलभा, लाडक्या मुलाचा खरा रंग. अगं म्हणूनच म्हणत होतो आपण गावीच बरे. तेव्हा सुलभाताई म्हणाल्या, बरे झाले, वेळीच समजले, नाहीतर ह्याने तुम्हाला फसवून आपले गावचे घरही विकले असते आणि मग आपली ह्या कैदेतून कधीच सुटका झाली नसती. देवा, वाचवलेस रे बाबा. जयवंतरावांनी रिक्षा बोलावली. दोघांनी बॅगा उचलल्या आणि रिक्षात बसले. मागे रोहित, कोमल, मोहित आणि प्राची त्यांना पाहायला लागले. पण जाताना जयवंतरावांनी आणि सुलभाताईंनी एकदाही रिक्षातून मागे वळून पाहिले नाही. मित्रांनो, असे म्हणतात की पैशाशिवाय काहीही नसते, पण पैसा देऊन प्रेम आणि आपलेपणा आपण विकत घेऊ शकत नाही. तो फक्त आपल्याला आपल्या माणसांपासूनच मिळू शकतो. त्यामुळे आईवडिलांना आपला अमूल्य वेळ द्या, त्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारा, त्यांना एकटेपणात कधीही जाणवू देऊ नका. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.